The former president and a member of Muslim League who chose to resign from the league and live in the independent India after the partition in 1947 is also known for his having authored a ghazal Chupke Chupke rather than Asu Bahana. Yeah, it's a very big question. Also, we had to have called the slogan Inqilab Zindabad long to the revolution back in 1921. He proposed amendment in 1949 to the preamble of the constitution that sought to adopt some conciliatory attitude to the all political minorities and to adopt the same principle has been adopted by the Soviet Union. Hasrat Mohani, Maulana Hasrat Mohani. So he was a well-known poet of his times. He also cleared ICS, but he not joined it. So he emerged as a poet. He became the freedom fighter. In 1921, there was an Allahabad session of Congress. He was the first from the Congress dais to demand for complete independence. ही पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरनं हसरत मोहन यांनी पहिल्यांदा केली होती. पुढे 1929मध्ये काँग्रेसने तो ठराव पारित केला आहे पूर्ण स्वराज्य लाहोर, पण त्याचं एक प्रकारे सुरुवात त्यांनी केली होती. त्यांचं बरंच मोठं योगदान आहे, जसं ते प्रसिद्ध चुपके चुपके राहत दिन किंवा हे इन्कलाब जिंदाबाद ही जी प्रसिद्ध स्लोगन आहे ती त्यांनी अडॉप्ट केली आहे. आफ्टर पार्टिशन ही रिमेन इन इंडिया ऑफकोर्स. Then 23rd question, Rihala. So this is by Ibn Battuta. He is from which country? Morocco. That time referred as a Tangier. And as you know, the Ibn Battuta was from the religious family, Arab person. North African identity is Arab identity. Arab culture was there, and he belonged to the religious family. And from childhood he has a habit of going out, venturing into new areas. मग त्याला थोडा एरिया फिरून आला, जरा कॉन्फिडंट वाटलं की आपण काहीतरी मोठं एक्सप्लोर करू शकतो. सो देन इट्स टू क्रॉस द होल सहारा. एक कुराणमध्ये पैगंबरांनी म्हटलं आहे की इफ आय कॅन लर्न सम स्मॉल थिंग फ्रॉम चायना आय विल गो टू द चायना. मला एखादी छोटी गोष्ट चीनवरून शिकायला मिळत असेल तर मी चीनला जाईल, असा पैगंबर. मग त्यांना असं इन्स्पिरेशन म्हटलं बतूताला. पण ठीक आहे, चीन जाऊ दे, पुढे जाऊ दे आपण भारतसुद्धा मोठा बस. तर ही क्रॉस द होल सहारा, मोरोक्कोपासून पूर्ण सहारा क्रॉस करून तो ही कम टू द वेस्ट एशिया, अँड फ्रॉम वेस्ट एशिया ही डिसाइड टू कम टू इंडिया. सो ही सीन द होल ट्रेड ऑफ हॉर्सेस गोइंग ऑन. सो इन दॅट पर्टिक्युलर काफिलास ते काल इब्न बतूता हॅज ट्रॅव्हल्ड मोर देन 14,000 किलोमीटर्स इन हिज लाईफ. ही हॅज ओथ दॅट आय विल नॉट ट्रॅव्हल बाय सेम रोड अगेन. एकच रस्ता मी दोनदा पायी जाणार नाही. तर तो रस्ता नाही बदले, म्हणजे का तर जास्त बघता येईल ना. चालून चालून त्याच्या चपला झिजून जात, म्हणून तो काय करायचं, चपला काखेत घालून इब्न बतूता बगल मी जीता इश्किया ऐकलं असेल गाणं, तर तो बगलेत चपला घालून शेवटी चालायचा. मग तसं त्याचं ते ऑब्झर्वेशन आहे भारताबद्दल, ते खूप इंटरेस्टिंग आहे. इन हिज बुक कॉल्ड ॲज अ रिहाला इन द अरब लँग्वेज. बेसिकली राही इज द वन हू इज अ ट्रॅव्हलर. In the ancient India, Yaudheya were the Republican tribe. So Yaudheya, Shudra, Malav, असे बरेच रिपब्लिक होते. इन नॉर्थ वेस्ट ऑफ इंडिया देर आर मोर देन 150 रिपब्लिक्स. 150 रिपब्लिक होते. आता हाऊ देअर एक्झिस्टन्स इज प्रूव्ड? इट इज प्रूव्ड बिकॉज ऑफ द कॉईन्स दे हॅव मिंटेड. त्यांची नाणी सापडली आहेत, त्या नाण्यांवर त्यांचे उल्लेख आहेत. मग या सगळ्यांचे वेगळे प्रकार होते गणराज्यांचे. मग ते गणराज्यांचे प्रकार, जो आपला एक मुख्य देव गणरत्नाला, विच इज अ गॉड इमर्ज फ्रॉम रिपब्लिक्स इन इंडिया, गणपती, त्याचं नावच गणपती आहे. मग त्याची जी मंत्रपुष्पांजली असते तिच्यात हे सगळी नावं आहेत. कुठली टाईप्स ऑफ रिपब्लिक? पारमेष्ठेय, अनसमंतपर्यायी, स्वराज्यम, वैराज्यम. हे काय, स्वराज्य नावाचं एक गणराज्य होतं, वैराज्य नावाचं होतं जिथे एक कोणी थेट असा राजा नव्हता. किंवा मग समंत पर्यायी नावाचा एक गणराज्याचा प्रकार होता. पारमेष्ठ नावाचा एक प्रकार होता गणराज्यांचा. तसे भारतामध्ये गणराज्य मोठी होती, 150 गणराज्य होती. हे प्रामुख्याने कोणी संपवली? 20% की त्याने खूप युद्ध केलं, म्हणजे जोरदार दोघांमध्ये मारामारी झाल्या. कुठं बॅटल? कुठली?
कुठलं नाव? टेंटी. पण अलेक्झांडर जो होता त्याचा आणि या सगळ्यांचे मोठे वाद झाले. कठ, अर्जुनायन, हे यौधेय, मालव, शूद्रक सगळे मिळून आणि अलेक्झांडर. खरं तर अलेक्झांडरला हरवायची यांच्यापैकी कोणाची क्षमता नव्हती. हे छोटे छोटे लोक होते. रिपब्लिक यांचं मेनली पाश्चर हा धंदा होता, सगळे असे गाईगुरं चारत. पण त्यांच्यामध्ये लढवय्ये हे फार होतं, फायटिंग स्पिरिट प्रचंड होतं. त्यामुळे अलेक्झांडरच्या इतिहासकारांनी सगळं लिहून ठेवलं आहे की अर्जुनायन लोक जे होते 17,000 लोक मेले. एवढे लोक मेले. तर त्यांच्या बायका सती केल्यात, सतीचा उल्लेख त्यात पण आहे. कठ लोक होते ते अख्खं ट्राईबच संपलं. फुल ट्राईब केम टू एन एंड. आणि मग मालव लोक होते गणराज्य, त्यांनी एक बाण मारला, त्याच्या पुढे विष होतं आणि तो अलेक्झांडरच्या पोटामध्ये शिरला. सो नॉट डाईड बट ही गॉट एन्ज्युअर्ड नाव. आणि या सगळ्यामुळे काय झालं की दो ही रिच अप टू द सी कोस्ट ॲट नियर कराची आजच्या, तिथून तर ठरलं होतं की बोटीने जायचं, पण तो जखमी होता. सो डिसाईड टू गो बाय लँड. मग तो आता हा निर्णय खूप महाग पडला, कारण बोटीने तो वेगाने गेला असता. तो लँडने आणि तो जखमी असल्यामुळे क्रॉस वेगाने करता येईना. त्या मकरान कोस्टवरून तो गेला. बॅबिलोनियामध्ये पोहोचायला 3 वर्ष लागले. इट टूक 3 years टू रीच द बॅबिलोनिया. अँड इज हेल्थ डिटोरिएटेड. देर वॉज अ सिव्हिअर शॉर्टेज ऑफ फूड. सो मोस्ट ऑफ द आर्मी डाईड. सो हे सगळंच त्याला महाग पडलं. थोडक्यात अलेक्झांडरचा एका अर्थाने पराभव हा कोणी केला आहे? रिपब्लिक्स. या रिपब्लिक्सनी केला आहे. भले ते छोटे छोटे होते, भले त्यांच्यापैकी कोणी त्याला थेट ठरवू शकलं नाही, पण त्याच्यापैकी कोणी शरण पण गेलं नाही. सगळ्यात जोरदार लढा याच्याशी केल्यात. तर रिपब्लिकचा इतिहास हा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे असं म्हणता येईल. विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट, पुढचं 25, अबाउट द फॉर्मेशन ऑफ अ इंडियन नॅशनल काँग्रेस इज ट्रू. द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फॉर्म्ड ॲट अ नॅशनल कन्व्हेन्शन हेल्ड ॲट कलकत्ता इन डिसेंबर 1885 अंडर द प्रेसिडेन्सी ऑफ मोतीलाल नेहरू. आता हे खूपच कॉमन आहे की ॲट मुंबई 1885, 28 December 1885 the Congress came into existence. Who was the founder and father of Congress? A.O. Hume, Alan Acto Hume. Hume, a retired ICS officer, a Scottish person, was the father and founder of a Congress. For first 7 years, he was also secretary of the Congress. Who was the first president? Vyomesh Chandra Banerjee. W.C. Banerjee was the first president of the Congress. And mainly moderates were that time the other founders, especially Ranade was there, Agarkar was also there, G.G. Agarkar, R.G. Bhandarkar was there, Dinshaw Achha, then there was Badruddin Tayyabji, K.T. Telang, Kashinath Trembak Telang, Firoz Shah Mehta, Dadabhai Nauroji, all this together referred as a moderates group in India. या सगळ्यांना नेमस्त किंवा मवाळ असं म्हटलं तर या लोकांनी काँग्रेसची स्थापना केली होती. Second one, the safety wall theory regarding the formation of Indian National Congress emerged from the biography of A.O. Hume written by the William Berenberg. तर हे बरोबर आहे. हा एक मोठी कॉन्ट्रोवर्सी होती की पुढे काय झालं की लेटर देर वॉज अ डिबेट बिटवीन द मॉडरेट्स अँड एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्ट वॉन्टेड अ कंट्रोल ऑफ काँग्रेस, मॉडरेट्स रिफ्यूज टू गिव्ह. एवढी भांडणं झाली की 1 point लजपत राय अक्युज्ड दॅट दिस काँग्रेस इज बेसिकली अ चाइल्ड ऑफ अ ब्रिटिश. लजपत रायने असं सिरियस ॲक्युजेशन केलं की ही काँग्रेसच मुळात ब्रिटिशांचं अपत्य आहे. काय पुरावा? तर विलियम बेडनबर्ग्स बुक बायोग्राफी ऑफ A.O. ह्यूम. आणि त्यात तर असं दाखवून दिलं की ॲट अ टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ काँग्रेस देर वॉज अ लेटरिंग हॅपन बिटवीन द ह्यूम अँड द डफरीन, द देन गव्हर्नर ऑफ इंडिया. दोघांमध्ये पत्रव्यवहार झाला होता. अँड देन ह्यूम हॅज टेकन परमिशन ऑफ अ डफरीन ऑर नॉट. तर यस, ह्यूमने परवानगी घेतली होती काँग्रेस स्थापनेची आणि त्याने वेलकम केलं होतं. डफरीन हॅज वेलकम द फॉर्मेशन ऑफ काँग्रेस इन वॉट वर्ड्स? कुठले शब्द वापरले होते? आय वेलकम द फॉर्मेशन ऑफ काँग्रेस, आय होप इट विल वर्क ॲज अ सेफ्टी वॉल. हे शब्द होते. म्हणजे सेफ्टी वॉल प्रकरण काय? व्हॉट इज सेफ्टी वॉल? सो द केमिकल प्लांट्स व्हॉट हॅपन इफ केमिकल गेट too much collected, then the blast may happen, the critical point may come, blast may happen. So that not to happen, what they do, they always keep on pipe venting out की त्यातनं ते गॅसेस बाहेर जात राहतात आणि त्या क्रिटिकल पॉईंट येत नाही आणि स्फोट होत. तर भारतामध्ये भरपूर असंतोष होता, अन्याय होता, शोषण होतं. तर कधी ना कधी स्फोट होण्याची शक्यता होतीच, जसं ऑलरेडी एकदा झाला होता. कधी? 1857. आफ्टर दॅट सिच्युएशन इज सेफ. ब्रिटिश ऑफिसर्स इज टू से दॅट वी आर सेटिंग ऑन अ
व्होल्कॅनो कधी खाली इरप्शन होईल सांगता येत नाही. मग अशावेळी त्यांना एका व्हेंटची गरज होती, सेफ्टी वॉल, की जिथनं असंतोष भास जात राहील आणि स्फोट होणार. आणि मग डफरीने स्वागत केलं आहे. And that's a safety wall theory. But again, safety wall theory try to point out that moderates are basically the agents of a British, and for benefit of a British they form the Congress. ते खरं आहे की नाही? मात्र खरं असं तर सगळ्यांचे फोटो खालती काढले पाहिजे आणि चपलांनी बडवले पाहिजे. रानडे, आगरकर, गोखले नाही काही एजंट असतील तर आपण सगळ्यांनी ते असं केलं पाहिजे लगेच. आपल्याला ते करून दाखवली संधी आहे. तर हे चोरावर मूर होते. दिस पीपल अलाउड द ब्रिटिश टू थिंक लाईक दिस, की ब्रिटिशांना त्या काळात काय वाटत सुरुवातीला की आपण एवढे हुशार आहोत की आपण शोषण करतोय आणि कोण विरोध करतोय? आपणच. काँग्रेस कोणाची? आपलीच ना. दिस ऑल फाउंडर्स ऑफ काँग्रेस आर रिफर्ड ॲज अ सन्स ऑफ अ मॅकॉले. या सगळ्यांना मॅकॉले पुत्र सगळे सुटबुट टायमध्ये आहेत. दे स्टार्टेड अ सेशन बाय सिंगिंग अ नॅशनल अँथम. व्हॉट इज दॅट? गॉड सेव्ह द किंग, गॉड सेव्ह द क्वीन, ब्रिटिश नॅशनल अँथम. ते त्यांनी गायलं आहे. फाउंडर इट सेल्फ वॉज अ ब्रिटिश पर्सन. मोस्ट ऑफ देम आर गव्हर्नमेंट सर्वंट्स अँड कीप असर्टिंग दॅट हाऊ दे आर द लॉयल टू द ब्रिटिश रूल. तर ब्रिटिशांना सुरुवातीला असं वाटायचं की काँग्रेस म्हणजे आपलंच हे आहे, आपणच ऑपरेशन म्हणजे सगळी स्पेस आपणच ठेवायची, आपणच लुटायचं, ऑपोजिशन पण आपलीच. पण मग सगळं खरं होतं की नाही? तर नाही. मॉडरेट्सने बरोबर ते तसं जाडू आठवू दिलं त्यांना. प्रत्यक्षात मॉडरेट्सचे एम वेगळेच होते. दे डोंट वॉन्ट टू एक्सपोज देमसेल्स इमिजिएटली, बिकॉज इफ दे वुड एक्सपोज देमसेल्स इमिजिएटली लेटर ब्रिटिश वुड सप्रेस इट इमिजिएटली लाईक. अँड सो ते वाढू द्यायचे आधी. मग अशा प्रकारे ज्यांनी काय केलं की दे यूज द ह्यूम ॲज लाईटनिंग कंडक्टर. त्यांनी ह्यूमचाच वापर केला आहे. की डफरीनला वाटलं की आपण ह्यूमला वापरतो आहे, पण मॉडरेट्सचं ह्यूमचा आणि डफरीनचा दोघांचाही वापर केला आहे. आणि निश्चितच या लढाईमध्ये इंटरनेशनल लढाई होती, ब्रिटिश वर्सेस मॉडरेट्स. कोण जिंकलं आहे किंवा हुशार ठरलं आहे? मॉडरेट जास्त हुशार ठरलं. आणि बरोबर हुशाराने ह्युमन अपोडेटून काँग्रेस स्थापन करून घेतली, मोठी होऊ दिली. आणि एकदा मोठी झाल्यावर ब्रिटिशांनी बंद करायचे सगळे प्रयत्न केले, बट दे ऑल गॉट फेल्ड ऑर सक्सेस. फेल्ड बिकॉज ऑलरेडी बिकम बिग. ही ऑलरेडी मोठी आली होती काँग्रेस. अशा प्रकारे सगळीच थिअरी खूप इंटरेस्टिंग आहे. An early decision was the president will be from the same region where the session will be held. So exactly opposite. Ki Mumbai, who was the president, 1885. W.C. Banerjee, he was from Bengal. In the Kolkata next year, who was the president? Dadabhai Nauroji, who was from Bombay. Third session, Badruddin Tayyibji, Madras. Again, he is from Bombay. मग निर्णय होता त्यांचा की ज्या प्रांतामध्ये अधिवेशन असेल तिथला अध्यक्ष नसेल. वाय? अपनी गली में सब शेर होते ना. मग ते तसं नाही चालणार. तुमचं राष्ट्रवाद म्हणजे काय? व्हॉट इज नॅशनलिझम मीन्स? यू शुड बी एबल टू हॉनर द पर्सन फ्रॉम अदर प्रोव्हिन्स. नॉट. तुम्हाला ते जमलं पाहिजे ना इतर प्रांतातल्या शहरीला. मग त्याप्रमाणे तो नियम होता. आणि म्हणूनच मग पुढे ती घटना इंटरेस्टिंग घडली की 1907चं अधिवेशन नागपूरला होतं. पण नागपूर यांचा बालेकिल्ला होता टिळकांचा, म्हणून मी लास्ट मिनिटला शिफ्ट केलं आहे सुरत. व सुरतला करण्यामागे मॉडरेटचं इंटरेस्टिंग कारण होतं. काय? ॲटलिस्ट तिलक कांट बिकम प्रेसिडेंट. त्यांचा टिळकांवर फार हे होतं हा की बाकी कोणी तसं चालेल, पण टिळक होतं का? मग पण सुरतला केल्यावर टिळक होऊ शकत नव्हते ना. का? बॉम्बे प्रेसिडेन्सी. सुरत वॉज पार्ट ऑफ अ बॉम्बे प्रेसिडेन्सी. तिलक ऑल्सो बिलॉंग टू बॉम्बे. सो देन तिलक फॉरवर्ड द नेम ऑफ लजपतराय दॅट टाईम. पण अशा प्रकारे टिळकांनी संधी हुकवली. व पुढे 1918 साली दिल्ली अधिवेशनाला टिळकांना घोषित केलं, पण टिळक ब्रिटनला गेले. एक चिरोल केस होती लढायला ब्रिटन, ते पण जमलं नाही. मग शेवटी फायनली ठरलं की बाबा 1920चं अधिवेशन नागपूर वॉज पार्ट ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्स दॅट टाईम. मग सगळी तयारी झाली आणि काय झालं? टिळक वारले. अशा प्रकारे 3 वेळा संधी होती घुकली आणि शेवटी टिळक कधीच अध्यक्ष झाले. म्हणून गांधींनी घाईघाईने एकदा अध्यक्ष बनवून घेतलं. एकदाच. कधी? बेळगाव. एक्झॅक्टली 100 years कम्प्लिटेड 1924 बेळगाव सेशन. नंतर गांधींनी राजीनामा देऊन टाकलं काँग्रेस. हे प्रश्नच नाही. आज बनवा नका बनवू काय प्रश्न येत नाही. सोनिया गांधींना हा इश्यू नाही आहे का? त्या सगळ्याच प्रोव्हिन्स आहेत, इटली जे आहेत. हा फक्त प्रोव्हिन्सचा इश्यू होता. तर ते कुठेही बनतात. W.C. Banerjee was the first president of the Indian National Congress. That's correct. He belonged to which religion?
हे ख्रिश्चन होते. पहिले अध्यक्ष हे ते मूळचे हिंदू होते, पण वेन ही वॉज अ प्रेसिडेंट दॅट टाइम ऑलरेडी एक्सेप्टेड Christianity. So ironically, first president was a Christian, second was a Parsi, Dadabai Nauroji, third was a Muslim, Badruddin Tayyabji, fourth was a atheist. चौथे जे होते जॉर्ज यूल ते अथिस्ट होते. यांचं एकदम व्हरायटी. आणि हिंदू प्रेसिडेंट नंतर आला आहे. कोण आहे फर्स्ट हिंदू प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस? तर पी आनंद चार्लू नावाचे होते. पी आनंद चार्लू इन द 1891 Nagpur session, he became the president and he was the first Hindu president of Congress. The fourth is George Yule, असं ब्रिटिश होते, व्यापारी होते. जॉर्ज यूल. But that is also decidedly done, or it's like a coincidence that a Hindu president comes so late. Was it a coincidence or it was a planned move? So obviously moderates are very clever. These are planned only, no? Why they kept Hindu president so late? So tomorrow if British go against, what they will make a charge on Congress? They will tell the minorities don't join the Congress. Congress belong to the Hindus. मग तो चार्ज होऊ नये म्हणून मग त्यांनी बरोबर आयडिया केली की खूप नंतर हिंदू प्रेसिडेंट आणला आहे, आधी आणलेला नाही आहे. देन 27 सोमदेव सुरी, कथा सरित सागर. ते कथा सरित सागर इज व्हेरी फेमस बुक, इवन टुडे पॉप्युलर. आणि त्याच्या आधी पण गुणाढ्याने कुठलं लिहिलं होतं? बृहद कथा. गुणाढ्य द सातवाहना मिनिस्टर wrote a बृहद कथा. Then Kalidasa is simple. Malvika Agnimitra. Agnimitra was the son of the founder of a Shringa dynasty, Pushyamitra Shringa. त्याचा हा मुलगा. आणि ही वॉज अ गव्हर्नर ऑफ विदर्भ. त्याला महाराष्ट्रात ठेवलं होतं विदर्भात. राजपुत्र होता. इट फेल इन लव विथ वन डान्सर कॉल्ड ॲज अ मालविका. मग त्यांची जी प्रेम कहाणी आहे ती ही मालविका अग्निमित्रा. भास स्वप्न वासव दत्ता. भास हा गुप्त काळातला मोठा नाटककार. त्याची 13 नाटकं सापडलीत. ही नाटकं केरळमधल्या एका मंदिरामध्ये सापडली रिसेंटली. त्याच्या आधी माहिती नव्हतं की एवढा मोठा नाटककार आहे. बट ही इज इक्विवलंट टू शूद्रक और भारवी, त्यांच्या लेवलचा तो आहे भास. तर स्वप्न वासव दत्ता इज वन ऑफ द मोस्ट फेमस ड्रामा ऑफ भास. आणि बिल्हणचं चौर पंचाशिका आणि विक्रमांक देवचरित. बिल्हणा वॉज फ्रॉम विच रिजन? काश्मीर. हा काश्मीरचा कवी. त्याचा दुसरा एक नावाचा सिमिलर वॉज कल्हण, who is the only historian the India produced in the ancient period, who wrote the book called राजतरंगिणी. मग तितकाच हा बिल्हणही प्रसिद्ध होता. बिल्हण जो होता तो काश्मीरी जरी असला, ही केम डाऊन टू साऊथ अँड इन द कोर्ट ऑफ अ चालुक्य किंग विक्रमदेव he became the court poet. So he wrote a biography of Vikramdev, Vikramanka Devacharita. Charita is a biography. विक्रमादित्य चालुक्य राजा होता, त्याच्याकडे होता विक्रमादित्य फोर्थ नावाचा होता. तेही प्रसिद्ध आहे. आणि हे चौर पंचाशी काही त्याचं प्रसिद्ध आहे. त्याने 5-5 ओळींमध्ये या कविता लिहिल्यात. तर ते इज वन ऑफ द बेस्ट ऑफ द हाऊ पोएट कॅन एक्सप्लोर डिफरंट सब्जेक्ट्स. मग यातला विषय काय आहे? ही रात्रीची वेळ आहे, सगळे आता निजारीच करायला लागलेत, सगळे शांतता पसरत आहेत. आणि त्यावेळी आता चोर उठतो का? त्याचं तर कामाची वेळ झाली ना. मग बायको म्हणते की आता आज जाऊ नका. तो म्हणतो ड्युटी फर्स्ट, काम न करून कसं चालेल. मग असं सगळं त्याचं दुःख मांडलं आहे. म्हणजे की कसे सगळे छान झोपले असताना हा बिचारा, त्याला खूप धोका पण असतो. कोणी पकडलं तर मारतात, हे करतात. त्याला उघडपणे तो पैसा हे करता येत नाही.
असं खूप सुंदर त्यांनी जे न देखे रवी ते देखे कवी, तर तसं ते त्याला उदाहरण आहे की असे इंटरेस्टिंग विषय घेऊन त्यांनी कविता लिहिली आहे. चौर पंचाशिका ते ए 2143. Then 35, Navajivan, a weekly newspaper, was published by Mahatma Gandhi. It's in which language? Gujarati. Navajivan was in Gujarati. But after the Pune Pact, he changed the name to Harijan Bandhu. तसं नाव त्यांनी बदललं पुढे पुना पॅक्ट नंतर. पुना पॅक्ट नंतर ही फॉर्म ऑन हरिजन सेवक संघ ॲट दिल्ली. He has promised Ambedkar that he will focus now on social issues and not political. He has resigned from Congress. So then he converted the name from Navajivan to Harijan Bandhu, and then main newspaper Young India into, त्यांचं मेन इंग्लिश न्यूजपेपर होतं यंग इंडिया, त्याचं नाव काय केलं हरिजन. यंग इंडियाचं नाव ठेवलं हरिजन, नवजीवनचं नाव ठेवलं हरिजन बंधू. मग असं यांचे दोन न्यूजपेपर होते मेन, यंग इंडिया आणि नवजीवन. आंबेडकरांचं ॲक्युजेशन असं आहे की हे काय करतात गांधी की इंग्लिशमध्ये लिहिताना खूप रॅडिकल लिहितात, मी कसा सुधारक आहे, पण यांचीच गुजरातीमध्ये भाषा पूर्ण सॉफ्ट असते, तिथे ते जास्त रॅडिकल काय लिहित. त्या इंग्रजीमधले महात्मा गांधी वेगळेत आणि गुजरातीमधले वेगळे आहेत. असं आंबेडकरांनी बरोबर पकडलं आहे. त्यावर गांधींनी मौन पाळलं. मग 36, consider she is a member of the Brahmo Samaj and the first woman to practice medicine in India about 150 years ago. Her practice not only ensured the immense progress in the arena of women's health, but also used her voice and position to drive the political consciousness among her gender during the national movement. It is due to her efforts that India got its first Age of Consent Act in 1891. So of course it's a Kadambini Ganguly. आता तसेच आपल्या साईडच्या ज्या लेडी आहेत त्यांच्याबद्दल ऑलरेडी प्रश्न येऊन गेले पैसे. कोण लास्ट I think 2 years back a question came in the prelim about Rakhmabai Raut. First lady doctor in India was Anandi Gopal Joshi, but immediately after that Rakhmabai Raut also became doctor, and she was a practicing woman doctor. She is the first woman doctor to make a research in the field of medicine. त्यांनी रिसर्च पण केला, त्या खूप इंटरेस्टिंग होतं. त्यांनी 86मध्ये नवऱ्यावर डिवोर्सचं केस टाकली, ती गाजली अख्ख्या भारतात कारण ती फर्स्ट केस ऑफ डिवोर्स होती. फायनली शी गॉट अ डिवोर्स, बट शी हॅज टू पे द कॉम्पेन्सेशन टू द हजबंड. त्या भारतातल्या पहिल्याच डिवोर्स केसमध्ये वाईफ हॅज टू गिव्ह द कॉम्पेन्सेशन. असं इंटरेस्टिंग झालं आहे. आणि मग त्याला मिळाले. शी इज नॉट मॅरिड अगेन बिकॉज conservatives would have said that she wanted to remarry and therefore she gone for a divorce. She became doctor and then served the people after that. Similar woman emerged in the Bengal was a Kadambini Ganguly. यांनी या ब्राह्मो समाजाच्या मेंबर होत्या आणि त्यांनी खूप चांगलं काम वुमन हेल्थमध्ये केलं. एज ऑफ कन्सेंट नावाचं 1891मध्ये जे बिल झालं आहे त्याच्यामध्ये यांचंही योगदान आहे. सर्वात जास्त योगदान मात्र कोणाचं आहे एज ऑफ कन्सेंटमध्ये? पण पारसी रिफॉर्मर फ्रॉम मुंबई has started a movement for age of consent. His name was Behramji Malbari. Behramji Malbari. He is the founder of Seva Sadan in Mumbai. Still there, still active. He founded Seva Sadan. He is the one who led the movement for age of consent. So age of consent is a consent for what? What was the marriage age that time? Minimum age of marriage? There is no age of marriage fixed that time. Let's see what happened. That IPC was implemented from which year? 1860. It was written in 1836 only. By whom? Who wrote the IPC? Indian Penal Code, a base of Indian law system, and very popular even today because the recent year Bharat Nyaya Sanhita come. It is basically a copy of IPC only. 86% is a copy. So that time it is written 1836 and still relevant. Who is writer? Macaulay, the first law member who came to India. Macaulay. But implemented in the 1860 IPC. And before 1860 came the 1858. That's the Queen's Proclamation. Isn't it? So Queen's Proclamation
categorically declared that no interference into religious affairs of Indians. धार्मिक बाबतीत ढवढाव करणार नाही. Immediately conservatives made put their place that marriage is our religious affair. Simple. IPC, how much age for marriage minimum? No age. If marriage is a religious affair, कुठले age? त्यामुळे those time child marriages were legal, illegal? Legal. ते लीगल होतं आहे. कारण एजच नव्हतं ना, कधी मॅरेज करा, काहीच फरक पडत नव्हता. पण पुढे काय झालं की 1880 वन केस हॅपन इन बेंगॉल, फुलमणी केस. की बेंगॉलमध्ये एक फुलमणी नावाची केस झाली. ती केस काय होती की फुलमणी वॉज अ स्मॉल चाइल्ड अँड शी वॉज मॅरिड ॲज पर दोस टाईम इन शी वॉज चाइल्ड. हजबंड इज ऑफ अ हायर एज. हजबंड रेप्ड हर. नो वी हॅव टू कॉल रेप ओनली. शी वॉज अ चाइल्ड अँड शी गॉट शॉक्ड अँड शी डाईड विथ द इन्सिडेंट. ती मेली मिळे शॉकने. हर पेरेंट्स गॉन टू द कोर्ट अगेन्स्ट द हजबंड. But in the court, the husband proved the point that when that incidents happened, Fulmani has already crossed the age of 10 and court relieved him free. So what is the issue? That in IPC, British haven't kept any age of marriage, but from humanitarian concern, मानवीय कारणांनी त्यांनी age of consent ठेवलं होतं. They have maintained one idea called age of consent. Consent for keeping sexual relationship between the husband and the wife or any male and female. No age of marriage, but there is an age of consent prescribed for keeping a sexual relationship, which was 10. So in this Fulmani case, the husband proved the point that she has already crossed 10 and he claimed that she had a consent. So then court freed him. So then Behramji Malbari, Kadambini Ganguly, they took the issue and said that if that is the case, then at least make it 12. Why? Because 10 is a too early age to keep a sexual relationship. So finally that became an act in 1891, which is called as the Age of Consent Act, which is already there. Only the Age of Consent Act increased the age of consent from 10 to 12. So of course not a revolutionary reform. What could have been a better reform? Fixing the age of marriage, no? Age of consent is a very dicey idea. What people do in bedroom at what age? Can we like certify or like, this is not possible to ascertain. So age of fixing the age of marriage is a better reform. So finally happened which year? A famous act in 1929, Sharda Act. 1929 Sharda Act. Finally the age has been fixed. How much for girls? 14 and 18 for the boys in that time. Official name was the Child Marriage Restraint Act. Child Marriage Restraint Act, but popularly called as Sharda Act. So why called Sharda Act? Who was a Sharda? Was she some real girl? So no. What happened in Maharashtra? One popular drama that time was there called Sangeet Sharda. Bal Gandharva used to act into it. It is a comedy drama which put it forward this particular issue of a problem in the like difference in age and how the women suffer because of it. So that particular issue has been getting sorted out by this particular act, and therefore popularly people called it a Sharda Act. त्या नाटकामुळे संगीत शारदा लोकांनी या कायद्याला शारदा ॲक्ट असं म्हटलं आहे. पण त्याच्याने मग शेवटी फिक्स केलं एज ऑफ मॅरेज. आता भारतामध्ये आज एज ऑफ कन्सेंट काय आहे याच्यावर वाद आहेत. Sometimes court take a position that age of consent is different than age of marriage, and they take it approximately 15. पण आता हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे. जेव्हा एज ऑफ मॅरेज नव्हतं तेव्हाच there is a relevance of age of consent. Now if you fix the age of marriage something, then how can separately there will be age of consent? ना त्यामुळे हा मुळात पोझिशनच कॉन्ट्रोवर्शियल आहे. 37. She was an iconic revolutionary figure who widely remembered for her contribution to the India's freedom struggle. She was hailed as a heroine of a Quit India movement who dared to even defy the orders of Mahatma Gandhi to surrender in the late 1946. In 32, she was jailed for participating in the CDM. After the Gandhian pact, the political prisoners were to be released, but she, in spite of the Gandhi's direction, decided to stay. So that's a Lakshmi Bai of 42 movement. 42 लढ्याची लक्ष्मीबाई कोणाला म्हटलं गेलं. She was also given Bharat Ratna for her contribution in the freedom struggle.
शी पब्लिश द पॅम्पलेट कॉल्ड एज इनकलाब. त्यांचं पत्रक असे बुलेटिन इनकलाब. सो दॅट्स अरुणा असफ अली. अरुणा असफ अली. So she was a member of which wing within a Congress? CSP, Congress Socialist Party. In 1934, within a Congress, a group emerged called as a CSP. All young people are there, led by the one young Bihari person. The Bihari people are highly political. So obviously he was one of the prime political person emerged in India. Who was he? He became nemesis of Indira later. Nemesis म्हणजे ते एक देवता आहे, तिची सूड घेते, की बदला घेते. Who was a nemesis of Indira? In 1934 he formed the party. That's interesting. JP, Jay Prakash Narayan. So he and his friends formed in 1934 within a Congress, a wing called as a CSP, Congress Socialist Party. मग त्यांचे सगळे सदस्य होते. अरुण आसफ अली वगैरे, पंढरीनाथ पै, मीनू मसानी. And this CSP decided to get arrested in the 42 movement or to get underground and fight the movement. What was the decision? To get underground and fight the movement and not to get arrested. हे अरेस्ट करून घ्यायचे नाही. And so same night of 8 August they got underground. But what happened that one of them took the challenge of unfurling the flag next day, 9th August, and inaugurate the Security India movement, and still not get arrested. की फ्लॅग हे करणार, अनफ्लड करणार, झेंडा फडकवणार, आणि अरेस्ट होऊ देणार नाही. हे आव्हान कुठे घेतलं आहे? अरुणा असफ अली. मॉर्निंग 9th August, she gone to the ground where main leaders are supposed to guide the people, but then they already arrested overnight. Police barricades are been there, and still she gone inside. She unfurled the flag, gave a small speech, and escaped from the site heroically, and never got arrested again at the hands of British. She keep publishing a pamphlet called as Inqilab. Rightly, she is called as Lakshmi Bai of a 42 movement. So, what the significance of this particular thing is that 1942 movement is inaugurated by the man of women, Aruna Asaf Ali. In earlier movement, CDM, civil disobedience, women mainly participated in the first phase or second phase. सेकंड फेजमध्ये स्त्रिया आल्या होत्या. पण यावेळी तसं नव्हतं. ज्यावेळी नॉट फर्स्ट फेज बट फर्स्ट डे इनॉग्रेशन इट सेल्फ इज डन बाय द विमेन फ्रीडम फायटर. शी वॉज द ओनली लीडर हू सपोर्टेड द नेव्हल म्युटिनी दॅट हॅपन इन 1946. नो अदर काँग्रेस ऑर लीग लीडर हॅज सपोर्टेड द नेव्हल म्युटिनी. अरुणा असफ अली एकमेव होत्या की ज्यांनी त्याला सपोर्ट केला होता. Consider the following statements. It is one of the India's most well preserved and studied Buddhist site, situated on the hilltop in the Madhya Pradesh. It is built by Ashoka in the 3rd century BC. In the middle of the 2nd century BC, during the Shunga period, the original brick structure was enlarged to twice in size, and mound was covered with the sandstone slabs. So obviously, belong to the Sanchi. Why he built at Madhya Pradesh the stupa? Why he was in Madhya Pradesh, Ashok? When his father was ruling Bindusar as a prince, he was a provincial chief of Avanti. Madhya Pradesh was that time referred as a. So such prince, if he is a chief, then he is called as a Kumaramatya. He is not only Amatya, he is a Kumaramatya. Kumaramatya होता तो. Kumar is like a prince. प्रिन्स हू द चीफ ऑफ प्रॉविन्स. अशा अवंती म्हणजे उज्जैन, जिथून राज्य करत होता. आणि तो यंग होता, राजपुत्र होता. सच अ बिग प्रॉविन्स ही इज लाईक रुलिंग. सो ही फेल इन लव विथ वन बुद्धिस्ट लेडी फ्रॉम विदिशा. हर नेम वॉज श्रीदेवी. श्रीदेवीच्या प्रेमात पडला. आता राजपुत्राने मागणी घातली तर नाही म्हणणार काही नव्हतंच. मग त्यांचं लग्न झालं अँड 2 चिल्ड्रन आर बॉर्न. वर दे संघमित्रा अँड महेंद्र. संघमित्रा अँड महेंद्र. आता ही जी श्रीदेवी होती ती पक्की बुद्धिस्ट होती. तिचे वडीलही बुद्धिस्ट होते, तर घराणंच बुद्धिस्ट होतं. मग त्यामुळे ती बुद्धिस्ट असल्यामुळे फॉर हर ही बिल्ड स्तूपा. हा स्वतः बुद्धिस्ट नव्हता तेव्हा. अशोका हिमसेल्फ वॉज नॉट बुद्धिस्ट, बट देन ही बिल्ड स्तूपा फॉर हर.
He later, after Kalinga War, become the 4 years after Kalinga War, he become Buddhist. Not immediately also. 4 वर्षानंतर कलिंग युद्धानंतर तो बुद्धिस्ट झाला आहे. थोडक्यात त्याला बुद्धिझमचं माहिती होतं का आधीच? माहिती होतं, पण तो स्वतः बुद्धिस्ट नव्हता आधी, तो खूप नंतर झाला आहे. इन्सिडेंटली शी हॅज नॉट गॉन टू द पाटलीपुत्र, बट ती स्वतः पाटलीपुत्रला गेलीच नाही, ती विदिशालाच राहिली. शी वॉज अ व्हेरी रिलिजियस वुमन, सो शी कंटिन्यूड द रिलिजियस वेज इन द सांची. अँड देन ॲट पाटलीपुत्र हू वॉज चीफ क्वीन, तिस्सरखा नावाची होती, तिस्सरखा. ही मुख्य राणी होती अशोकाची. पण नंतर पुढच्या काळामध्ये अशोकावर जिने प्रभाव दाखवला ती चौथी राणी होती. ती कोण होती? शी वॉज अ यंग वाईफ ऑफ अशोक, कारुवाकी. कारुवाकी ही चौथी पत्नी. कारुवाकी इज द फर्स्ट इंडियन विमेन मेन्शन ऑन द एडिक्ट्स. हे शिलालेखावर जिचा उल्लेख आहे अशी पहिली भारतीय स्त्री म्हणजे कारुवाकी. कुठे उल्लेख आहे तिचं? क्वीन्स एडिक्ट. हर एडिक्ट इज कॉल्ड एज अ क्वीन्स एडिक्ट, कारण तो राणीचा शिलालेख आहे. नियर अलाहाबाद दर इज अ प्लेस. अलाहाबाद म्हणजे प्रयागराज. कौसम म्हणून ठिकाण आहे, कौसम. अलाहाबाद कौसम. तिथे तिचा शिलालेख आहे. तिने दानधर्म केल्याचा उल्लेख आहे. तिने दानधर्म केल्याचा उल्लेख आहे. इंटरेस्टिंगली शी हॅज गिवन डोनेशन टू द यज्ञज, वैदिक पीपल, while her husband has become staunch follower of बुद्धिझम बाय दॅट टाईम. मग हे सगळंच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा हा वैदिक होता तेव्हा याची बायको बुद्धिस्ट होती. आता हा बुद्धिस्ट बनला, याची चौथी बायको वैदिक आहे. हे सगळं अशोकाचं आयुष्य म्हणजे एकदम म्हणजे तसं तो म्हणजे बाहेरच्या पण वैतागला नाही, तो सगळं घरात त्याचा अर्धदम गेला. म्हणजे हे सगळं तर म्हणून तरी पुढे शिलालेख लिहिणं बंद केलं. तेवढं सगळं त्रस्त आल्या सगळ्याच्यातनं, कारण ती बुद्धिझमची विरुद्ध होती. कारुवाकी इज अगेन्स्ट बुद्धिझम अँड शी ट्राय टू किल द विश ट्री, बोधी ट्री. बुद्धिझम द मोस्ट सॅक्रेड थिंग इज अ बोधी ट्री ॲट अ विच प्लेस? गया. तिने काय केलं की पॉयझनस स्नेल मारला, त्याच्यावर खिळा मारला. आता खिळा मारून ते बुद्ध ट्री मारायचा प्रयत्न, ते ट्री जगलं. पण अशा प्रकारे मग ते बुद्धिस्ट लिटरेचर शी इज टेकन ॲज अ विलन, कारुवाकी. अशा प्रकारे सांचीचं स्तूपाचं महत्त्व आहे हिच्यामुळे, श्रीदेवीमुळे. आणि सांची पुढे 1000 वर्ष नेक्स्ट वॉज लाईक वन ऑफ द मेन सेंटर ऑफ बुद्धिझम इन द सेंट्रल इंडिया. अगदी प्रमुख केंद्र होतं. टुडे विच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन इज देअर ॲट सांची? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर रिसर्च इन पाली. पाली संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था ही सांची येथे आहे. इंडिया श्रीलंका टुगेदर हॅज फॉर्म दिस ऑर्गनायझेशन. श्रीलंका इव्हन टुडे दे प्रॅक्टिस इन ऑल बुक्स आर इन पाली. ते पालीचं अजूनही तर भारताला सोडून दिली, पण श्रीलंकेत अजूनही पाली रिसर्च केलं जातं की पालीमध्ये सगळे पुस्तकं आहेत. श्रीलंकन बुद्धिझम इज सेम एज अशोकन बुद्धिझम. तो जो अशोकाचा होता तो सगळा बुद्धिझम तिकडे अजूनही आहे. नेक्स्ट वन 39. विच किंगडम वॉज डिस्क्राइब्ड बाय द गव्हर्नर लॉर्ड डलहौसी एज अ चेरी दॅट विल ड्रॉप इन अवर माउथ वन डे. सो ऑब्वियसली द मोस्ट इम्पॉर्टंट he wanted was a Awadh. Awadh is the name come from Ayodhya, the famous city. So Awadh was India's biggest kingdom that time in the size, biggest kingdom by population, and most prosperous because agriculture used to be the main business. Even today the biggest food grain producer in India was which state? UP only. आजही UPच प्रमुख आहे. तेव्हा तर ते अगदी प्रमुख, त्यामुळे सर्वात मोठं पण होतं, सर्वात जास्त लोकसंख्येचं पण होतं, सर्वात श्रीमंत पण होतं. त्यामुळं अशी गोष्ट स्पीड सोडणार होते का? चेरी त्यांचं हे होतं. आणि ॲज इट इज ब्रिटिश कॅपिटल वॉज ॲट कलकत्ता, बट वन डे ब्रिटिश वॉन्ट टू रीच वेअर? दिल्ली. इफ यू वॉन्ट टू रीच फ्रॉम कोलकाता टू दिल्ली देन यू मस्ट हॅव अवध ना. मधला अवध न घेता कसं राहणार? अवध इज कॉल्ड ॲज अ हार्टलँड ऑफ इंडिया. त्याला भारताचा हार्टलँड म्हटलं जातं. नाही का? तर बाकी सगळ्या भागामध्ये कसं आहे की सपोज वी आर इन महाराष्ट्र, वी से वी आर महाराष्ट्रीयन अँड वी आर पार्ट ऑफ इंडिया. इन गुजरात पीपल से वी आर गुजरातीज अँड वी आर पार्ट ऑफ इंडिया. डू पीपल ऑफ UP ऑल्सो से लाईक दिस? दे डोंट से लाईक दिस. त्यांचं असं म्हणणं नसतं. त्यांचं काय म्हणणं असतं? ठीक आहे, आपण काय म्हणतो की वी आर महाराष्ट्रीयन अँड वी आर पार्ट ऑफ. तसं UPचे लोक नाही म्हणत. ते म्हणतात की वी आर इंडिया. UP इज अ ओनली स्टेट इन इंडिया विच डू नॉट हॅव रिजनल आयडेंटिटी. किंवा रिजनल आयडेंटिटीच नाही आहे. तशी आपल्याकडे महाराष्ट्रीयन जी आयडेंटिटी तशी UPत नाही आहे. का नाही आहे?
आम्ही इंडिया आहोत ना, म्हणजे एकमेव राज्य भारतातलं जे स्वतःला इंडियाच मानतं डायरेक्टली, ते म्हणजे सगळ्यांचे ते कोण आहेत? भैया आहेत, ब्रदर्स ऑफ एव्हरीबडी इन द कंट्री. त्यामुळे UPचं राजकीय महत्त्व प्रचंड आहे. हायेस्ट नंबर ऑफ प्राईम मिनिस्टर्स इन इंडिया कम फ्रॉम. ती एवढी मोठी ट्रेडिशन आहे की फायनली मोदी गेट इलेक्टेड फ्रॉम नाव वाराणसी. सो अर्लियर ही वॉज अ साबरमती का छोरा, नाव ही इज गंगा का छोरा. ही चेंज इज बिकॉज UPचं एवढं ते हे आहे. सो ऑब्वियसली डलहौजी टूक इट ऑर नॉट, टूक ओव्हर विच इयर? डलहौजीने नजर टाकली तर तो सोडणार नव्हताच. कुठल्या वर्षी घेतलं आहे? 1856. व्हॉट इज द रिझन ही गेव फॉर अनॅक्सेशन? Doctrine of administrative lapse. Doctrine of administrative lapse, which is highly superficial reason. वाजिद अली शाह वॉज रिलेटिव्हली पॉप्युलर नवाब, आणि थोडाफार गोंधळ होता तो नेहमीच असतो, पण बाकी चाललं होतं UPमध्ये. सो व्हेरी सुपरफिशियल रिझन ही गिव्हन 56 अँड ट्राय टू लाईक हिअर नेक्स्ट द UP. अँड वाजिद अली शाह वॉज डिपोर्टेड टू द कलकत्ता परमनंटली. त्याला काय वाटलं की सहज पचून जाईल, तर मग ते एवढा मोठा बकाडा भरला. काय होतं ते पचत नाही ना लगेच. तसंच झालं. काय झालं? रिवोल्ट ऑफ 1857 नेक्स्ट इयर. अँड विच वॉज द एपी सेंटर ऑफ रिवोल्ट ऑफ 57? अवध. भारतातला सर्वात मोठा उठाव हा अवधमध्ये झाला आहे. कारण सर्वात मोठा अन्याय कोणावर झाला होता? अवधवरच ना. आदल्या वर्षीच खूप वरवरच्या कारणांनी अवध हेच राज्य खालसा केलेलं होतं, आणि त्यामुळे हा उठाव झाला आहे. 41. तस बोलू. दिल्लीचं काही नव्हतं रे. दिल्ली इज अ हेड अँड हू इज अ बॉडी. दिल्ली वॉज अ हेड अँड हू इज अ बॉडी. बॉडी वॉज अवध. इमॅजिन, कॅन हेड सर्वाइव विदाउट अ बॉडी? हेड. सो देअरफॉर अर्लियर ऑल्सो व्हेन अवध बिकम द सेपरेट किंगडम, द नवाब ऑफ अवध used to be de facto Wazir of Delhi. So Nawab of Awadh is the only Nawab in India who has a title Nawab Wazir. Higher status, Nawab Wazir. Why? Because by position only he was a Wazir of Delhi. So why he was given such title? Because Delhi cannot survive without a UP. Because Delli don't have the resources. Delhi is Delhi. Delhi is city. City require water, city require vegetables, city require milk, city require food. Everything always come from where? Why Panipat Marathas lost 1761? There are so many things, reasons, but one of the prime reason is which one? Last minute Nawab of Awadh, Suja Abdullah, changed the side and shifted from Maratha side to the Abdali side. No? Marathas have gone to north, assuming that who has called him in north to fight with Abdali? Suja only. Suja is invited. Suja has given them 50 lakh rupees सुपारी. मराठी सुपारी सुपारी घेतली होती यांनी 50 लाखाची. त्या काळात 50 लाख ही मोठी अमाऊंट होती. सो दे आर व्हेरी कॉन्फिडंट अबाउट डिफिटिंग अब्दाली. इमॅजिन, महाराष्ट्र आणि UP कमिंग टुगेदर. इज अब्दाली सो बिग? टुडे ऑल्सो बिगेस्ट स्टेट लोकसभा विच इज देअर UP नंबर 2. मग नंबर 1 अँड नंबर 2 कमिंग टुगेदर. हू इज अब्दाली? त्या मराठ्या उत्तरेत गेले तर काय असं येत नव्हतं की घाबरले होते का काय खूप असे, काहीच नाही, एकदम कम्फर्टेबल. पण वारं कुठे फिरलं की लास्ट मिनिट सुजा चेंज द साईड्स अँड साइडेड विथ, अँड वेल होल UP साइडेड विथ अब्दाली. मराठाच कमी ट्रबल. इकडे हारायचं इतर कारणांपैकी प्रमुख म्हणजे शॉर्टेज ऑफ फूड. मराठा इज व्हेरी हंग्री इन द बॅटल ऑफ पानिपत, अँड डू नॉट एनी फिजिकल पॉवर टू फाईट बिकॉज मेनी डेज दे हॅवंट इटन एनिथिंग. आर अब्दाली सोल्जर्स हेल्दी अँड फ्रेश? येस. ते पूर्ण कॉन्फ्युन होते. कसं काय? त्यांच्या मागे अख्खं कोण उभं होतं? UP उभं होतं ना, अवध उभं होतं. मग अशा प्रकारे रिसोर्सेस, वॉर इज ऑल अबाउट रिसोर्सेस. मग रिसोर्सेसच्या बाबतीत मराठी तिकडे मग, पण हे अवधमुळे झालं सगळं असं म्हणता येतं. ते दिल्ली नाही. दिल्लीचं म्हणजे महत्त्व आहे, पण तरीसुद्धा नाही का अजून मोदींना दिल्ली जिंकता आली की नाही? तिसरी टर्म आहे आता, मोदी 3. दिल्ली जिंकता आली की नाही? अजून जिंकता आलेली, तिसऱ्यांदा भारत जिंकला आहे, अजून दिल्ली जिंकता आलेली नाही. पटेल ते राज्य करतात भारतात. कशामुळे? UP जिंकले ना. सगळं सिक्रेट UPमध्ये.
ज्या दिवशी युपी हरतील त्या दिवशी राज्य गेलं. आता अर्ध हरलेच आहे, थोडं प्रॉब्लेम झाला होता, कसं बसं त्यांनी बाकीचे घेऊन सावरलं आहे. पण युपीत सगळं दम आहे. म्हणजे काँग्रेसला सुद्धा जर जिंकायचं असेल भारत परत, काय जिंकावं लागेल, आणि ते काँग्रेसही समजलं आहे. म्हणून तर मग राहुलने वायनाड सोडून दिलं की ठेवलं आहे? सोडलं ना. वायनाड ठेवलं आणि कुठली सीट ठेवली आहे? अमेठी ठेवली आहे. तो दोन्हीकडे जिंकलो ना, वायनाड आणि अमेठी. वायनाड सोडलं आणि अमेठी ठेवलं आहे. का? परत भारत जिंकायचा असेल तर पहिले काय जिंकावं लागेल? युपी जिंकल्याशिवाय भारत जिंकता येत नाही. अवधचं खूप महत्त्व आहे त्या अर्थाने, तेव्हा पण होतं, आजही आहे. 41. The system of inheritance prevailed in one of the rulers of ancient India. In this, the throne is not passed to the king's son, but to the younger brother, and only when all the brothers were dead, then the eldest son of the eldest brother inherit. This system prevailed among the चेराज ऑफ केरला. केरळमध्ये चेरल, आणि मग पुढे जे त्यांचे डिसेंडंट होते झांबुरीन नावाचे, झांबुरीन्स ऑफ केरला, समुद्रवहन, समुद्राला संस्कृत नाव होतं, बट पोर्तुगीज नॉट एबल टू प्रोनाऊन्स द समुद्रवहन, सो दे शू कॉल इट झांबुरीन. मग त्या झांबुरीनमध्ये पण एक परंपरा होती की पुढचे भाऊ जे असत ते सत्तेवर येतं. दिस सिस्टम इज स्टील गोइंग ऑन इन द विच कंट्री, यू नो? सौदी अरेबिया. सौदीमध्ये ही सिस्टम आहे. सौदीमध्ये राजा मेला की कोण राजा बनतो? नेक्स्ट ब्रदर. मग तो मेला तर पुढचा भाऊ, मग ते सगळे भाऊ मेले तर सर्वात मोठ्या भावाचा मोठा मुलगा, मग त्याचे पुन्हा भाऊ आडवं. मग असं पण ते काय करतात की ते फर्स्ट गो हॉरिझॉन्टिकली अँड देन दे गो व्हर्टिकली. मग परत हॉरिझॉन्टिकली, परत इंटरेस्टिंगली शकांची पण स्टाईल होती. शक जे होते एन्शंट पिरियडमध्ये, शकांमध्ये असंच होतं की आडवं डिसेंट होतं, आडवं जायचं शक. त्यामुळे महाराष्ट्रातले जे मराठी आहेत त्यांना कोणाचा वारसा आहे? शकांचाच वारसा ना. शकांची किती घराणी फिरवली महाराष्ट्रात, एक बरेच वर्ष संघर्ष आला मराठी लोक आणि शक, पण शेवटी विवाह संबंध झाला आणि मग शकांनी आपली घराणी पाठवून दिली महाराष्ट्रात सेटल व्हायला. किती? 96 घराणी पाठवली. मोठी परंपरा उभी राहिली. 96 कोळी मराठे. त्या मराठ्यांमध्ये काकाचं महत्त्व कमी की जास्त माहिती आहे? खूप जास्त असतं. काकाचा मान मोठा असतो, काकाचं फार महत्त्व असतं. कशामुळे? तर शकांचं डिसिजन आहे ना. आणि या मुद्द्यावर पेशवाईत खूप मोठा वाद झाला होता. कुठला? हे सगळं डिसेंडंटच्या याच्यामुळे, पद्धतीमुळे पेशवाईमध्ये मोठा वाद झाला होता. रघुनाथराव आणि माधवराव. त्या रघुनाथरावाचं म्हणणं होतं की वारसा माझ्याकडे आला पाहिजे ना, की पेशव्याचा भाऊ आहे. माधवराव बोला पेशव्याचा मुलगा आहे. तर तसं म्हणणे की आधी माझ्याकडे येणार, मग तुझ्याकडे येणार ना. मग त्याच्यावरनं एवढे वाद झाले की पेशवाई बुडण्यामागे ते वाद एक प्रकारचं कारण ठरली आहे असं म्हणता येतं. मग हे ओल्ड डिसेंडंट आयडियाज आहेत. 42. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द गिल्ड श्रेणी? So C, guild has a power only over the economic life but not on the social life. So guild control both economic and social life for simple reason. 41 A, Cheraz of Kerala. So guild is a Shreni system in which the Shreshti used to control the economic power. He used to decide a constitution, he used to decide a membership, and so controls not only the members' economic life but also the social life. Why? That time there is nothing like a IPR, intellectual property rights, as we have today. And these Shrenis are highly skillful. They had a very different type of technologies and ideas. The living example of that is which one? या श्रेणी कुठल्या लेवलला पोहोचल्या होत्या एक मोठं उदाहरण आजही उपलब्ध आहे. कुठलं? In Delhi, Mehroli, in front of Qutub Minar, what is there? The iron pillar. And what is the feature of it? Still unrusted. त्या लेवलला पोहोचले होते की असं मेटल बनवलं होतं की जे अनरस्टेड आहे. मतलब भारताला देशात ते खूप मोठं गिफ्ट आहे की जिथे रेनफॉल इज हाय अँड थिंग्स गेट रस्टेड अँड पुअर हॅज टू कीप बाईंग न्यू युटेन्सिल्स. इमॅजिन यू हॅड अ मेटल हू इज अनरस्टेड, देन यू कॅन फॉर जनरेशन्स यूज दॅट युटेन्सिल्स, यू कॅन जनरेशन्स यूज द वेपन्स. एवढं जबरदस्त त्यांच्याकडे हे होतं. पण नंतर प्रॉब्लेम काय होता बघ की IPR नव्हतं तर कोणीही बाहेरचं येईल, शिकून घेईल आणि स्वतःचं श्रेणी टाकेल ना, स्वतःचं गिल्ड टाकेल. मग यांचं काय राहिलं? मग आता बाहेरचा कसा येणार आतमध्ये? लग्न
नाही का. तो काय करेल की जावई बनून येईल, सगळं शिकून घेईल आणि मग बाहेर जाऊन वेगळी श्रेणी टाकेल. मग अशा प्रकारे धोका होता. मग आता हे श्रेणीवाले काय करायचे की दे शू कंट्रोल ओनली इकॉनॉमिक लाईफ और ऑल्सो सोशल लाईफ. सोशल लाईफ. मग कोण कोणाशी लग्न करतं याचं लग्न होतं लक्ष होतं का त्यांचं चांगलंच. ते पूर्ण स्क्रुटनी करायचं की कोणाशी लग्न करते मुलगी एखादी श्रेणीमधली, तो काय तो इकडे, त्याचं काय पर्पज आहे का. तर त्यांना भीती काय वाटायची की तो घेऊन गेला तर सगळं. मग असा हा यांचा सगळा इश्यू होता. पण त्यातनंच काही सोशलिस्टचं म्हणणं आहे की यातनं कास्ट सिस्टमच्या हे याच्यामध्ये की कास्टमध्ये हा काय हाच प्रकार ना. कास्टमध्ये ते मॅरी ओनली इन कास्ट एंडोगॅमस सिस्टम हे असं करण्यामागे हे सगळं श्रेणींचं सगळं प्रकरण जे होतं इकॉनॉमिक, दॅट इज वन ऑफ द इशू बिहाइंड इट. अदर्स आर ट्रू. श्रेष्ठीज आर कॉल्ड बाय डिफरंट नेम्स इन इंडिया. महाराष्ट्र दे आर कॉल्ड बाय व्हॉट नेम. श्रेष्ठी जे होते द चीफ ऑफ श्रेणी, महाराष्ट्रात त्याला शेठजी असं म्हणतात. नॉर्थ इंडियामध्ये सेठ असं म्हणतात. कर्नाटकामध्ये शेट्टी, तामिळनाडूमध्ये चेट्टी, चेट्टीआर. हे श्रेष्ठीच होते सगळे. श्रेष्ठींना अशी नावं होती. म्हणजे एकच नाव होते पण त्याचे वेगळे व्हर्जन आहेत. श्रेष्ठी या शब्द आहे संस्कृत, त्याच्यावरने सगळी नावं आहेत. शेठजी, शेठ, चेट्टी, शेट्टी वगैरे. 43. According to Buddhist philosophy, universal cyclic, the process of repeatedly for alternity, but one great cycle is not exactly like the next. There are Buddha cycle and empty cycles, and we are fortunate that we live in the Buddha cycle in which 4 Buddhas are taught. Which of the following is not one of them? तर मग हे कर्कोचंद, कनकमुनी, कश्यप आणि के वर्णचं आहे. नाव विसरलो मी, नंतर सांगतो. पण हा जो मैत्रेय तो वेगळा आहे. मैत्रेयचा क्वेश्चन ऑलरेडी कम इन द UPSC समटाईम बॅक. मैत्रेय इज विच बुद्धा, कमिंग बुद्धा, फ्युचर बुद्धा. इथे एक इंटरेस्टिंग आयडिया आहे की तो येणारा बुद्ध आहे, की तो यायचा आहे. सो दॅट मेड द पीपल मोर इंटरेस्टिंग इन द बुद्धिझम. कारण ते जेव्हा बुद्धाबद्दल खूप सांगत त्या लोक एकदम इम्प्रेस होत. पण डिश टू आज दॅट कॅन आय मीट द बुद्धा आणि यू से ही इज गॉन. लोक वगैरे ऑफ होऊन जायचं की अरे नाही यायचं आहे, अजून एक बाकी आहे. मग असं ते. मग मैत्रेय बुद्ध इज कॉपीड इन द हिंदुइझम ऑल्सो. विच अवतारा, कल्की, द 10th अवतार ऑफ विष्णू हू इज येट टू कम. तो अजून येणार आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प हाच कल्की आहे, असं काही लोकांचं म्हणणं असतं. पण ठीक आहे, आपलं अजून नक्की फिक्स नाही आहे. 44. ओनली द मटेरियलिस्टिक फिलॉसॉफिकल टेक्स्ट हॅव सर्वाइव्ड. दिस इज द तत्वप्लवसिंह, फ्रीली द लँड डिस्ट्रॉईंग द रिलिजन ऑफ ट्रुथ, रिटन इन द ऑथर इन द 8th century AD. ही इज जयराशी नावाचा होता. आता हे काय की मटेरियलिस्टिक फिलॉसॉफीमध्ये कोण हुज अ फाउंडर ऑफ दिस मटेरियलिस्टिक फिलॉसॉफी? शुद्ध भौतिकवाद. कोण होता संस्थापक? त्याचं नाव होतं अजित केशकंबली. अजित केशकंबली. Difficult to defeat him in the debates, Ajit. And he used to always have long hairs and used to carry the rug on the shoulders. कंबल घेऊन फिरायचा. अजित केश कंबलीचं नाव. हा शुद्ध भौतिकवादाचाही होता. सो प्युअर मटेरियलिझम बिलीव्ड दॅट वन शुड लिव्ह द गुड लाईफ, डान्स अँड बेरी, अँड नो नीड टू टेक द बॉर्डन ऑफ हेवन्स अँड डंजन्स. स्वर्ग नरक या चर्चेमध्ये वेळ घालवू नका. मग देन लेटर इट इज मेड पॉप्युलर बाय चारवाक. He made so popular that his followers are referred as Lokayat. So Lokayat is a popular. So it's a materialistic tradition of India. Lokayat. मग ते चालू राहिले असते तर भारत मग पुढे मागे नसता पडला. कारण पुढे भारतामध्ये हिंदुइझममध्ये विच आयडिया आली विच बिकम द ट्रबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ मटेरियलिझम. माया. अ कन्सेप्ट इमोज कॉल्ड एज अ माया. व्हॉट इज माया? A myth. Maya is a type of mythical world, illusion, a basic illusion. मग त्या ती निगेटिव्ह कल्पना आहे की पॉझिटिव्ह कल्पना फॉर मटेरियलिझम? निगेटिव्ह कल्पना आहे. कुठलाही रिसर्च करायचा नाही, कुठे खिळे घेऊन बसायचं नाही, काय ठोकायचं नाही, काय नाही. का? सगळं माया आहे, मिथ्या आहे, इल्युजन आहे. आणि त्यातनं पुढे भारत चांगलाच मागे पडला. त्यामुळे दुर्दैवाने या ट्रेडिशन्स प्युअर मटेरियलिझम चालवल्या नाहीत. त्यातलं शेवटचं पुस्तक 8व्या सेंचुरीतलं होतं ते म्हणजे तत्वप्लवसिंह बाय वन
जयराशी. त्यानंतर पुस्तकं सापडत नाही, प्युअर मटेरियलिझमचे पुस्तकं. डायरेक्टली मग जेव्हा ब्रिटिश आले त्यानंतर मग आपले CV रामन आले, विश्वेश्वरय्या आले, मग परत सुरू झालं सगळं. म्हणजे काश्मीरी पोएट फ्रॉम 11th and 10th century whose 50 Sons of Thief ते आपण ऑलरेडी बघितलं आहे. कल्याणा 45 सॉरी बिल्हणा सॉरी. ए विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? अशोका कम्प्लिटली स्टॉप द कन्झम्पशन ऑफ मीट अँड द पॅलेस. तर तसं नव्हतं. ही इज हॉनेस्ट अबाउट इट. ही इज ट्राईंग टू बी द व्हेज नाव, पण आता ते पूर्ण जमलं नाही आहे. तो म्हणतो की सध्या मी आठवड्याला 2 हरिण आणि 1 मोर खातो आहे, पण हेही मी कमी करणार आहे. सध्या मी हरिण आणि मोर खातो आहे, पण मी ते कमी करणार आहे असं तो म्हणतो आहे. तर त्यामुळे मग तो पूर्णपणे नाही हे झाला आहे. सेकंड, अशोका वॉज अ पेसिफिस्ट अप्रोच टुवर्ड द वाईल्ड ट्राईब्स अँड मेन ऑफ हिल अँड फॉरेस्ट. तर येस, त्याचा थोडा तो अप्रोच आहे की अटाविक. द ट्राईब्स आर कॉल्ड बाय द अशोकाज अटाविक. त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या एरियात राहा, मी तुमच्यात येणार नाही, पण तुम्ही माझ्या याच्यात यायचं नाही. आलात तर मग सोडणार नाही. थोडंसं पॅसिफिस्ट अप्रोच आहे त्याचा अबाउट अटाविक्स. अँड देन थर्ड, सो दिस बी इज नॉट फुल्ली करेक्ट बिकॉज ही हॅज वॉर्न देम. पॅसिफिस्टमध्ये काय होणार की फक्त सॉफ्ट असेल, त्याचं पूर्ण सॉफ्ट नाही आहे. त्याने काय केलं की वॉर्न केलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी शिक्षा देईल जर तुम्ही बाहेर पडलात तर, आणि मला त्रास दिला. एक हा खूप जुना इश्यू आहे भारतामध्ये. समुद्रगुप्त आणि अटाविक्स यांचे पुन्हा वाद झालेत. हे ट्रायबल आणि मेनस्ट्रीम यांचे कायम वाद होत गेलेत. मनमोहन सिंगसुद्धा नक्षलवादाने पूर्ण त्रस्त झाले होते. आता मग हे अमित शहाने चॅलेंज घेतलं की कायच करायचं आहे, नक्षलवाद पूर्ण. हे सगळे ट्रायबल रिवोल्ट आहेत. इंडिया हॅज अ लॉंग हिस्ट्री ऑफ अ ट्रायबल रिवोल्ट्स. ही वॉज मेन्शन रिडक्शन ऑफ आर्मी इज नॉट ट्रू. कुठेही त्याचं मेन्शन नाही की त्यांना रिडक्शन ऑफ आर्मी केलं आहे. आर्मी वॉज कंटिन्यूड बाय हिम. Indeed, that become one of the reasons of financial debacle of a Mauryan empire, because huge army and everybody is paid in kind or cash. Cash. Mauryan empire highest monetization in the ancient India. प्राचीन काळात सर्वात जास्त चलनाचा उपयोग हा मौर्य काळात होता. सगळं कॅशमध्ये द्यायचं. चांगली गोष्ट होती, पण मग एवढं मेटल भारतात नव्हतं ना. त्यात ते सॅलरी काढता काढता मौर्यांची हालत वाईट व्हायची. द मेन करन्सी इज कॉल्ड पण नावाचं करन्सी होती त्यांची. मग त्याचे वेगळे प्रकार होते. जर सिल्व्हर पणं, कॉपर पणं, आयन पणं. मग ते एवढं गाजले की मराठीमध्ये काहीतरी पणाला लावल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणजे मग ते पणं इज द करन्सी ऑफ अ मौर्यन्स. ही मेंटेन द डेथ पेनल्टी. सो ही मेंटेन्ड द डेथ पेनल्टी. त्याने काय केलं की जे फाशी जाणार आहेत, ही गेव देम 3 days रिस्पाईट. म्हणजे काय, तर सोमवारी फाशी असेल तर आपण तुला शुक्रवारी देऊ. मग तो इतका प्रॅक्टिकल आहे की तो का म्हणतो की तुम्हाला 3 दिवसाचा आपण एक्स्ट्रा 3 दिवस देऊ. अर्थात ते फाशी येणार आहे म्हटलं की कशा 3 दिवस देतो आहे, देऊन टाक ना, काय द्यायचं ते. पण अशोक होता. म्हणजे मनात आलं की. पण अशा प्रकारे काय दिसतं की हा खूप इंटरेस्टिंग राजा होता. की एका पुढे विन्सेंट स्मिथ ट्राय टू कॉल हिम ॲज अ सेंट इन द गार्ब ऑफ अ किंग. राजाच्या वेशातला संत होता. खरं आहे की नाही? बिलकुल खरं नाही. तो राजाच होता, संत. तर एवढं प्रॅक्टिकल होतं की त्याने एक तर व्हेज पूर्ण घेतलेलं नाही, डेथ पेनल्टी रद्द केलेली नाही, धमक्या देणं सोडले का कोणाला त्याने? अटाविकनं अजिबात सोडलेलं, धमक्या दिल्यात चक्क. त्याशिवाय त्याने आर्मी कमी केली आहे का? कमी केलेली नाही. कलिंगला दुःख झालं त्याला. कलिंगला स्वातंत्र्य दिलं का त्याने? कलिंगला स्वातंत्र्य दिलेलं नाही. असं कुठलंच त्याची एखादी ॲक्शन दिसत नाही आपल्याला की ज्यात तो संत झालेला दिसतो. 4 लग्न केली आहेत, अनेक मुलं झाली आहेत, सगळं त्याचं राजासारखंच आहे. आणि दॅट्स करेक्ट, तसंच असलं पाहिजे, त्यात काही इशू नाही आहे. सो बी, विच वन ऑफ द फॉलोइंग द मोस्ट अप्रोप्रिएट डिस्क्रिप्शन कंटेनिंग द पंजाब नौजवान भारत सभा. इट एस्पायर्ड टू डू द पॉलिटिकल वर्क अमंग द यूथ पीझंट्स अँड वर्कर्स. ए, ते सोपं होतं कारण ते पंजाब नौजवान भारत सभा वॉज फॉर्म बाय द. दिस क्वेश्चन ऑलरेडी कम इन द प्रिलिम UPSC. नाही, सुभाषचंद्र बोस नाही. हा प्रश्न येऊन गेला प्रिलिममध्ये. फॉर्म बाय भगत सिंग. हे भगत सिंगची संस्था आहे. भगत सिंग व्हेन ही वॉज अ स्टुडंट ऑफ अ नॅशनल कॉलेज इन लाहोर.
ही वॉज अ स्टुडंट ऑफ अ नॅशनल कॉलेज. नॅशनल कॉलेज इज फाउंडेड बाय होम? लाला लजपत राय. हे लजपत राय यांनी स्थापन केलं कॉलेज आहे नॅशनल कॉलेज. तेव्हा याने काढली होती पंजाब नौजवान भारत सभा. पुढे काय झालं की ही इज बिकम द मेंबर ऑफ HSRA. बट HSRA वॉज अ सिक्रेट ऑर्गनायझेशन, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. सो ॲज अ ओपन फ्रंट दे कीप युझिंग द नौजवान भारत सभा. कारण HSRA सिक्रेट होती, मग काहीतरी ओपन तर पाहिजे ना की ज्यातनं आपण काम करू शकू. सो हे कंटिन्यूड वर्किंग विथ दिस ऑर्गनायझेशन. So A. Then there is a 49. Which of the following used for characteristic for the sannyasi and fakir uprising? So sannyasi uprising happened in the times of Warren Hastings, you know. So this uprising referred to the series of skirmishes between the English East India Company and a group of sannyasis and fakirs. That is correct. It's called the Sannyasi Revolt. A sect called as the Giri Sampradaya. Giri नावाचा sect होता. ते आणि ब्रिटिश यांच्यामध्ये दिस इज वन ऑफ द फर्स्ट रिवोल्ट ब्रिटिश हॅज टू फेस इन इंडिया. जस्ट दे एस्टॅब्लिश इन बेंगॉल द रूल अँड दे हॅव टू फेस द रिवोल्ट ऑफ सन्यासीज. वन रिझन फॉर द अपरायझिंग वॉज द बॅन ऑन द फ्री मुवमेंट ऑफ सन्यासीज अलॉंग द पिलिग्रिमेज रूट. तर काय झालं की हे वन ऑफ द इमिजिएट रिझन होतं की ब्रिटिश काय करत की पिलिग्रिमेज रूटवर पण त्यांना हॅरॅस करत, कर घेत. पण हे कारण खरं नव्हतं पूर्णपणे. याचं कारण काय की हिस्टोरियन्स हॅव फाउंड आउट की नुसत्या एरियाकडनं उठावत नसतात. So actually these are farmers. Sannyasi नव्हते, फार्मर होते. Heavy taxes are put on the people of Bengal that time by the British and ruthlessly they are collecting. Farmer is a person who had ideas of a high honor. त्याचं मानाची कल्पना फार मोठ्या असतात. So in front of family and villages he is getting insulted in front of a tax officer. तर ते सहन व्हायचं. मग हे शेतकरी घरातनं पळून गेले. अपमान होत होता आणि त्यांना ते परत देत न टॅक्सेस एवढे होते की ते काणे बुटुपे. आता भारतात असं होतं की पळून गेलं तर काय करायचं, कसं जगायचं. तर सोपं होतं काय, संन्यासी भोळे कपडे घालायचे आणि मग त्याच्यावर जगायचं. मग सगळे संन्यासी बनले. मग सगळे जंगलात भेटल्यावर त्यांना कळलं की आपल्यापैकी कोणीच संन्यासी नाही, हे सगळे शेतकरी होते जे चिडले होते. मग आता सगळ्यांचा कॉमन कॉज होता. मग त्या जंगलात त्यांना एक देवीचं मंदिर सापडलं. बंगालमध्ये काही देवीची मंदिरं. मग त्या देवीच्या मंदिरात त्यांनी शपथ घेतली की उठाव करणार, आपलं शिरकमल हे करून. देवीला सर्वात मोठं गिफ्ट काय तर शिरकमल. शिरकमल म्हणजे मस्तक वाहू म्हणजे. अशा प्रकारे संन्यासी रिवोल्ट झाला. सो इट्स बेसिकली फार्मर्स रिवोल्ट इन द गार्ब ऑफ संन्यासीज असं म्हणतात येईल. मग हा गाजला कशामुळे तर पुढे याच्यावर पुस्तक लिहिलं गेलं 80 years लेटर. नोवेल कॉल्ड 80 वर्षांनी पुढे कादंबरी लिहिली त्याच्यावर. काय नाव, आनंद मठ. बाय द फर्स्ट ग्रॅज्युएट ऑफ इंडिया. वॉज द फर्स्ट ग्रॅज्युएट ऑफ इंडिया. पहिला भारतीयाने ग्रॅज्युएशन केलं आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय और चॅटर्जी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय भारताचे पहिले ग्रॅज्युएट. त्यांनी कादंबरी लिहिली आनंद मठ. ती खूप गाजली आहे. त्यातलं कुठलं गाणं विशेषतः वंदे मातरम, जे आधीच लिहिलं होतं पण ते कादंबरीत इन्सर्ट केलं आहे. सो दॅट बिकम व्हेरी फेमस सॉन्ग वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम. So, the course of uprising in 1773, the Warren Hastings issued a proclamation banning all sannyasis from Bengal and Bihar. So that's true. But these sannyasis, as we discussed, are actually farmers. All contemptuous with the non-cooperation. Non-cooperation is a movement in which year? 1920. आणि ही तर 1773 म्हणजे जस्ट ब्रिटिश एस्टॅब्लिश इन बेंगॉल तेव्हाची घटना आहे. त्यामुळे 1, 2, 3 इज करेक्ट. सी. Which dynasty ruled Magad after the Sheshanag dynasty? So that's Nandas. सुरुवातीला कोण होतं तर बिंबिसार होता. अजातशत्रू. ती कुठली डायनेस्टी होती? हरियांका डायनेस्टी. मग हरियांका गेल्यानंतर कोण आली? शैशुनाग आली. आणि पुढे शैशुनागानंतर मग आली नंद. मग नंदानंतर मौर्य. मौर्यानंतर शृंग. मग शृंगानंतर कण्व. एक 50 years only. 4 kings. Kanwa dynasty was there. And Kanwas were toppled by सातवाहन्स. कण्वांचा अंत घडवून आणला तो सातवाहन आली. पण सातवाहन राज्य नाही केलं. मात्र
सातवाहनांनी फक्त उलथवून टाकलं, पण दे हॅवंट रूल्ड नॉर्थ इंडिया. सो लॉट ऑफ व्हॅक्यूम गॉट क्रिएटेड अँड देन दॅट व्हॅक्यूम कम द पीपल लाईक शकाज, कुशाणाज, पार्थियन्स, हे सगळे आले त्या काळात. मग 66 during the Quit India movement, parallel national government was established at many places which of the following is not correctly matched. So Prati Sarkar Satara is the most famous. Kranti Singh Nana Patil, who was the first dictator at this government. Dictator was the chief executive officer. साताराच्या सरकारचा पहिला डिक्टेटर कोण होतं? यशवंतराव चव्हाण, who later became the chief minister of Maharashtra and later also become the defense minister of India. He also became home minister. He was a chairman of planning commission. So many different roles he played in life. So he was dictator of this Satara Patri Sarkar. Prajamandal Talcher Orissa is also correct. Jatiya Sarkar Tamluk Bengal is also been correct. UP मध्ये पण बालिया येथे होतं चितू पांडेचं, किंवा मग आंध्रमध्ये भीमावरम नावाचं होतं. पण हे खरं नाही आहे, रयती सरकार नाही आहे खेडामध्ये. सो ए. सो दीज आर कॉल्ड पॅरलल गव्हर्नमेंट्स, समांतर सरकार होती सगळी. 67 which are the following types of land according to the Amar Kosh. Amar Kosh is written by अमर सिंह. अमर कोश गुप्त काळातला मोठा विद्वान होता अमर सिंह. त्याचं पुस्तकाचं खरं नाव नामलिंगानुशासन असं आहे. नामलिंगानुशासन. अमर सिंह. सो इट्स बेसिकली बुक ऑफ अ सिनोनिमस वर्ड्स. समानार्थी शब्दांचा कोश आहे. इतका अप्रतिम आहे की आजही दोज हू वॉन्ट टू लर्न संस्कृत दे रिफर टू द अमरकोश. ते आजही अमरकोशाचा वापर करतात. आपण जो का ते उपलब्ध आहे अमरकोश. सो विच आर द फॉलोइंग इज करेक्ट. सो उर्वरा, मरू हे सोपं आहे समजायला, मरुभूमी. सो त्याचं डेझर्ट लँड. उर्वरा इज ऑल्सो फेमस वर्ड फॉर फर्टाईल लँड. शद्वला अँड देवमात्रिकाचं. तर मग आता हे जे आहे हे दोन्ही बरोबर आहेत. शद्वला इज अ ग्रासी लँड आणि देवमात्रिका इज वॉटर्ड बाय द रेन. सो मोर देन वन ऑफ द अबोव इज करेक्ट. डी हे सगळेच बरोबर आहेत. 68 बी दॅट इज द ABD. सो मक्खली गोसाला इज द मोस्ट इम्पॉर्टंट लीडर ऑफ आजीविका सेक्ट. इट वॉज फाउंडेड बाय हुम. ते 62 सेक्ट आले होते बुद्धाच्या काळामध्ये. 65 संप्रदाय आले. ऑल आर लाईक हॅविंग डिफरंट डायरेक्शन्स ऑफ थिंकिंग. some are अक्रिय, some सक्रिय, some are भोगी, some are अभोगी, some are कर्मवादी, some are अकर्म. असे 62 संप्रदाय होते. 62 sects. So one of them is आजीवक, फाउंडेड बाय नंदवच्छ. एक नंदवच्छनाचा संस्थापक होता. and this was made popular by the मक्खलीपुत्त गोसाला. त्याची लोकप्रियता वाढवली मात्र मक्खलीपुत्त गोसाला. मक्खलीपुत्त हा वर्धमान महावीरांचा जवळचा मित्र. 4 वर्ष हे दोघं एकत्र होते. 4 years they were together दिस टू मूव. पुढे त्यांच्यात वादविवाद झाले की हाऊ टू लाईक इंटरप्रेट द फिलॉसॉफिकल आयडियाज अँड सॅल्वेशन. मग तो 4 वर्षांनी वेगळा झाला मक्खलीपुत्त. आणि ही मेड फेमस द आजीवक सेक्ट. हे आजीवक हा एक मोठा सेक्ट होता. इंडियाज फर्स्ट मॅनमेड केव्ज कुठे आहेत? बाराबर हिल्स इन बिहार. सो दे आर गिवन बाय द अशोका टू बी सेक्ट आजीवक. भारतातल्या पहिल्या मॅनमेड गुफा ज्या भेट दिल्या त्या आजीवक पंथाला दिल्यात. हे बघणार काय? अशोकाचा आई आणि वडील दोघेही आजीवक होते. बिंदुसार आणि सुभद्रांगी हे दोघेही आजीवक होते. बा ते त्या काळात सांगावं लागायचं की बाबा आई पण आणि दोघेही वेगळ्या प्रकारचे असत. पण इन्सिडेंटली तसे दोघेही जण एकच याचे होते. आणि तरी ह्या मुलाने मात्र सुरुवातीला वैदिक आणि नंतर बुद्धिझम फॉलो केलं. अशोक सुरुवातीला वैदिक होता आणि नंतर तो बुद्धिझमकडे बोला. पण अशा प्रकारे मग आजीवक बराच काळ एक सिग्निफिकंट रोल प्लेड इन द इंडियन हिस्ट्री. सो मक्खलीपुत्ता वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट लीडर. सेंट्रल आयडिया द फिलॉसॉफी वॉज अ नियती, दॅट वॉज अ फेट. सो यांचा सगळा तो डेस्टिनिटी थिअरी होती, नियतीवाद. द डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द कास्ट अँड क्लास.
तर नाही, तसं त्यांचं नव्हतं. दे आर ॲक्च्युली सेईंग दॅट एव्हरीथिंग हॅपन अकॉर्डिंग टू द चेन ऑफ इव्हेंट्स. सगळं ठरलं असतं नियतीमध्ये. त्यामुळे तसं ते काही फरक करत नव्हते. ते बंडखोर संप्रदाय होते. ते मिटिंग घेत नसत. त्यांचा काय प्रॉब्लेम होता ॲक्च्युली, की ते सक्रिय नव्हते, ते अक्रिय होते. अक्रिय म्हणजे काय, की दे आर नॉट ॲक्टिव्ह. वाय दे आर नॉट ॲक्टिव्ह, बिकॉज एव्हरीथिंग इज जस्टाईन्ड, असं त्यांचं लॉजिक होतं. मग ते दॅट इज ॲक्च्युली निगेटिव्ह फिलॉसॉफी, की बाबा टेस्ट देऊन आय एस होता येतं का. तर नियतीत लिहिलं असेल तुम्ही आय एस होणार, तर तुम्ही होणार. बाकी तुम्ही 1000 टेस्ट द्या, काय होणार, असं यांचं आयडिया होती. मग आता यात काय होतं, हे दॅट मेक द पर्सन, मग आंघोळ पण नाही करायची दिवसेंदिवस. का, तर आंघोळ होणार असेल तर होणार ना, अजून वेगळी काय करायची म्हणजे. मग हे केस वाढवायचे, झाडाखाली बसून गप्पा मारत बसायचे, समाजाला यांचा काय उपयोग. हळूहळू लोकांनी यांना धान्य देणं. बुद्धिस्ट जैन ॲक्टिव्ह होते मंक्स. दे हॅड विच रोल टू प्ले. नाही का, समाज कोणाला फुकट खायला देत नाही, काही ना काही तुम्हाला सर्व्हिस द्यावं लागते. बुद्धिस्ट जैन तर द्यायचे का. डॉक्टर, मोस्ट ऑफ द बुद्धिस्ट अँड जैन मंक्स वर ॲक्च्युली डॉक्टर्स ना. मग ते आले भिक्षा मागायला, की लोक त्यांना सांगायचे पाठीत उसण भरली आहे, असं डोकं दुखतं आहे. मग हे दुसऱ्या दिवशी येताना आयुर्वेदिक मुळ्या घेऊन यायचे, हे वाटून घ्या बरं वाटेल. मग बरं वाटलं. मग ते इट्स लाईक फीज. किंवा दे शू सॉल्व द डिस्प्यूट्स विथ इन अ फॅमिली. दे शू गुड सम गुड मेसेजेस. दे शू ऑल्सो वर्क लाईक पोस्टमन. बुद्धिस्ट जैनचे मग हे पोस्टमन काम करतात, बिकॉज दे आर मूव्हिंग ना. So they should take message from one place to another. If they are not going to that place, they should get to another monk who is to send. त्याचं नेटवर्क होतं मोठं. असं ते बऱ्याच सेवा द्यायचे. अँड रिटर्न दे आर गेटिंग फूड. पण तसे हे लोक आजीवन कुठली सेवा देईनात. मग त्या पुढे पण लोकांनी यांना सपोर्ट करणं सोडून दिलं आहे. आता ठीक आहे, सी मात्र त्यांनी विरोध नाही केला अर्थाने म्हणता येईल. त्यांनी डिस्क्रिमिनेट नाही केलं आहे. फिलॉसॉफी दे आर लाईक बुद्धिझम जैनिझम सारखेच बंडखोर लोक होते. पण त्यांनी विरोध पण नाही केला. जसं बुद्धिझम जैनिझम ॲक्टिवली अपोज्ड द डिस्क्रिमिनेशन इन द सोसायटी. यांनी समाजामधल्या हे होतं विविध प्रकारचे भेदभाव, तर त्यांनी तसं यांचं नव्हतं. यांचं कसं होतं की जे काही नियतीत आहे ते आहे. त्यामुळे मग आता बी म्हणून तिथे घेतलं तर ठीक आहे. राहिलं कुठलं 76 Khasi rebellion 1830 was led by Tirut Singh. Khasi is a tribe in the which state? मेघालय. गारो, खासी अँड जयंतिया. मग त्यातला खासीमध्ये तिरुत सिंग नावाचा त्यांचा चीफ होता ट्रायबल. दॅट इज अ पिरियड वेन ब्रिटिश आर इन अ फाईट विथ विच कंट्री ऑफ टुडे, ब्रह्मदेश. त्यांचं ब्रह्मदेश युद्ध सुरू झालं होतं. अँड देन दे वॉन्टेड रूट थ्रू मेघालया टू रिच फास्ट अप टू ब्रह्मदेश. सो तिरुत सिंगने रिक्वेस्ट केली, आम्हाला रस्ता काढायला तू जमीन दे. मग ही ॲग्रीड, बट ऑन द कंडिशन दॅट वेन द वॉर इज ओव्हर दे विल विड्रॉ द रूट. ते रस्ता काढून घेतील. सो दॅट वे पीसफुली थिंग्स गॉन. दे बिल्ड अ रोड. पण इन्सिडेंटली ब्रिटिश वन द वॉर अँड दे वन द नॉर्थ म्यानमार. त्याने नॉर्थ म्यानमार जिंकून टाकलं. मग आता एकदा जिंकलं म्यानमार ब्रह्मदेश, तर नाव दे वॉन्ट अ रूट टू बी कंटिन्यूड. तिकडे तिरुत सिंगने खूप पत्रव्यवहार केला की झालं ना तुमचं युद्ध झालं, नाव विड्रॉ द रोड. पण या लोकांनी विड्रॉ केला. फायनली तिरुत सिंग फेल्ड रिबेलियन. त्याने शेवटी मोठा उठावच केला आहे विच इज सप्रेस्ड बाय द ब्रिटिश. I think 93. Who among the following is founded a Dharma Sabha? So 1830 Dharma Sabha was founded by राधाकांत देव. हे त्या काळचे एक मोठे विद्वान होते. ही इज द वन हू इज वन ऑफ द फाउंडर ऑफ अ हिंदू कॉलेज इन कोलकाता. ही ओपन मेनी स्कूल्स. ही रोड द बुक्स इन इंग्लिश. ही इज वन ऑफ द फाउंडर ऑफ अ पॉलिटिकल असोसिएशन इन द बेंगॉल. दॅट इज चं नाव हे होतं ब्रिटिश इंडिया सोसायटी. एक ब्रिटिश इंडिया असोसिएशन होती, त्याच्या फाउंडरपैकी एक होते. त्या मोठे ॲक्टिव्ह ग्रोथ होते राधाकांत देव. ब्रिटिशच्या घेऊन टायटल राव बहादूर, त्यांना राव बहादुरी पदवी दिली होती. पण यांचा प्रॉब्लेम काय होता की दो ही इज अ मॉडर्न पर्सन,
though he has a reform mindset, still in the heart he was conservative and he became the main opponent of Ram Mohan Roy आणि अपोज द सती प्रोमुगेशन. त्यांनी सतीला विरोध केला आहे ॲक्टिवली. तरी सतीला एका विरोध केला आणि वारंवार आणि मग त्यांनी पर्पजली फॉर्म द ऑर्गनायझेशन कॉल्ड धर्मसभा ॲज इफ रॉय अँड इज ब्रह्मसभा इज अधार्मिक ना. आता यांची धर्मसभा याचा रॉय करता येते सगळं. सो दॅट्स देअर मेन प्रोपोगंडा की रॉय इज अ एजंट ऑफ हुम. राधाकांत देव यांचा प्रोपोगंडा असा होता की रॉय कोणाचे एजंट आहेत, मिशनऱ्यांचे एजंट आहेत. He has already become Christian, but he is not revealing it. And then he is trying for reforms like Sati. मग हे सगळं यांचा गेम प्लान आहे, मास्टर प्लान आहे की अशा प्रकारे रिफॉर्म करत करत जायचे हिंदू धर्मात आणि एके दिवशी काय म्हणायचं, यू ऑल हॅव ऑलरेडी बिकम ख्रिश्चन. इतके बदल करायचे, सो मच चेंज तर फायनली डिक्लेअर दॅट यू ऑल बिकम. तर त्या राधाकांत देवन लोकांना समजून सांगितलं की हा सगळा मास्टर प्लान आहे मिस्टर अँड रॉय यांचा, त्यात बिलकुल फसवू नका. रॉय माणूस हा कोण आहे, हा ब्रिटिशांचा एजंट आहे असं त्यांनी सांगितलं. हे पॉप्युलर होते रॉयपेक्षा, ही इज मोर पॉप्युलर देन रॉय. या सगळ्या रॉय म्हणाले की ट्रूथ हॅज अ वन मॅन मेजॉरिटी. ठीक आहे, माझ्याकडे बहुमत नसेल पण माझ्याकडे काय आहे, सत्य आहे ना. बहुमताकडे सत्य असतं असं काय आहे का, ट्रूथ इज अ वन मॅन मेजॉरिटी. सत्य हे एका माणसाचं बहुमत असतं. हू मग द फॉलोइंग भक्ती सेंट डिड नॉट बिलॉंग टू निर्गुण असून तर दोन प्रकारचे स्कूल आहेत, सगुण आणि निर्गुण. मग सगुणवाले द बिलीव्ह इन द आयडल वर्शिप. निर्गुण आर दोज डोंट बिलीव्ह इन आयडल वर्शिप, दीपक असताना म्हणतात. मग निर्गुणमध्ये प्रख्यात म्हणजे गुरु नानक, कबीर, हे निर्गुणवाले लोक आहेत. पण बाकी मेजॉरिटी सगुणवाले आहेत. मीराबाई कशी आहे, सगुण आहे. तुकाराम महाराज सगुण आहेत. नामदेव सगुण आहेत. आपल्या वारकरी प्रामुख्याने सगुण आहेत. विठ्ठल आहे, फक्त तो विठ्ठलचं काय फार कर्मकांड नाही आहे, पण बाकी सगुणच आहे. दोन परंपरा आहेत. मग चैतन्य महाप्रभू जे होते ही एम्फसाइज ऑन गॉड, नॉट बिकॉज ही बिलीव्ड इन द सगुण थिंग, बट देन ही वॉन्ट टू लाईक असर्ट दॅट पीपल शुड बी एबल टू फॉलो देअर रिलिजन. सुलतानांचं राज्य होतं बंगालमध्ये आणि ते हिंदूंना उघडपणे त्यांचे धार्मिक कार्य करू देत नव्हते. तेव्हा चैतन्यांचा मोठा मग उठाव आहे. चैतन्यांनी उघडपणेच काय ते कसं करायचं, सगळं नाचून गाऊन त्यांचं सगळं नाचगाणंच असायचं. जो जोरात नाचायचं, मोठ्या मोठ्याने आवाज करायचे आणि करायचं काय ते. मग त्या काळात ती क्रांती होती मोठी की या लोक सुलतानाला एवढे घाबरायचे की घरात दार बंद करून पूजा अर्चा गुपचूप करत. मग असं चैतन्याचा तो उठावच होता. चैतन्य महाप्रभू द फेमस सेंट. 96 who among the following assumed the title of Nizamul Mulk Asaf Jah to set himself as an independent ruler of his base in Hyderabad. सोपं आहे, which is that Chinkilush Khan, also called as Asaf Jah. Or then he took a title Nizamul Mulk and therefore his rule became known as a Nizam Shahi, which survived up to 1948. Up to 48 he survived झाली and finally which operation India won it. याने स्थापन केले. शेवटी भारताला जिंकावं लागलं युद्ध करून. कुठलं युद्ध, कुठलं ऑपरेशन, ऑपरेशन पोलो. एक ऑपरेशन पोलो लॉन्च केलं होतं अँड देन इंडिया वन बॅक द स्टेट ऑफ हैदराबाद, निजामशाही. विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द 97 Amar Nayakas of Vijayanagar are correct. Amar Nayakas are the military commanders who were given territories to govern by the Raya. Raya is Raja, king. In lieu of the service, in order to maintain their contingents, they were paid in cash. So no, Vijayanagar's main problem is that they are not able to give the cash to so many people. यांचा प्रॉब्लेम काय होता की they had a gigantic army. You know how much army they had? 10 lakh. Unprecedented in the history of India. भारतात पूर्ण इतिहासामध्ये सर्वात मोठी आर्मी कोणाची होती तर विजयनगर. 10 लाख कुठे झाली. आज आपली किती आहे, 12 लाख आर्मी आहे. 143 करोड इज ओव्हर पॉप्युलेशन आणि आपली आर्मी आहे 12 लाख आणि यांची पॉप्युलेशन साधारणतः 5 कोटी असेल. तर 5 कोटी आर्मीमध्ये 10 लाख सैन्य, एवढं तुम्ही पेच करू शकत नाही. यू कांट पे इन कॅश सच अ बिग आर्मी. सो दे यूज्ड टू गिव्ह द लँड इन लिव ऑफ दम. They maintain stipulated contingents and funds. ते बरोबर आहे. They used to send a tribute to the king annually and personally appeared in the royal court with the gifts to express their loyalty. तेही खरं आहे. So B. ठीक आहे, मग एवढंच होतं आहे. Your question? 74.
The famous physician during the Buddha's time was Jivak. Jivak is graduated from which university? India's first university. Nalanda come later very much. ही पुढे गुप्त काळात आली आहे. इंडियाची पहिलं विद्यापीठ भारताचं, जिथून मोठे आचार्य चाणक्य, पतंजली, प्रसेनजित, असंग, वसुबंधू, तक्षशिला, इंडियाचं भारताचं पहिलं विद्यापीठ तक्षशिलेने एक से एक बडके हिरे दिलेत भारताला. त्यातलं सर्वात वन ऑफ द बिग इज जीवक. ही वॉज अ डॉक्टर अँड ही यूज टू गिव्ह द लाईफ अँड डेफर ही गॉट द नेम जीवक. ही वॉज अ रॉयल डॉक्टर ऑफ हरियांका डायनेस्टी. बिंबिसारचा हा रॉयल फिजिशियन होता. अँड वन्स बुद्धा फेल इल, तर मग बिंबिसार हॅज सेंड जीवक. जीवकाने बुद्धाला बरं केलं आणि ऑल्सो बिकम बुद्धिस्ट, तो फॉलो करायला बुद्धाला. वन्स द किंग ऑफ अवंती वॉज इल, महासेन चंड प्रद्योत, so that time Bimbisara sent Jivak again to cure him. So that shows the good political relationship they held with the Avanti at least those time. But later Avanti and Magad fought a war for how many years? 100 years. पुढे दोघांमध्ये 100 वर्ष युद्ध झालं. मग कदाचित खूप जवळ आले की नंतर काय होतं, मग युद्ध होतं. असं ते की त्या राजाला बरं करण्यासाठी पाठवलं होतं जीवक, पण पुढे मात्र युद्धच झालं मोठं दोघांमध्ये.